काय करणार महाराज, किड्या मुंग्यांची किंमत नाही मराठी माणसाला. इथले सगळे धंदे गुजराती आणि सिंध्यांच्या हातात, हॉटेल उडप्यांच्या आणि पंजाब्यांच्या हातात. त्यांच्या जोडीला नेपाळ्यांनी चायनीजच्या गाड्या लावून गल्लोगल्ली लाल स्टूल मांडली. चणे शेंगदाणे विकायला आलेले उत्तर भारतीय आज मंत्रालयापासून इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स, कस्टम्स मध्ये मोठ्या हुद्द्यावर बसलेत. महाराज, मराठी माणूस आहे कुठे? हे सर्व करण्यापासून तुम्हाला कोणी रोखलं होतं का दिनकर? तुम्ही का नाही धंदा केला गुजरातांच्या बरोबरीने? हॉटेल काढण्यापासून कुठल्या उडप्याने थांबवलं होतं तुम्हाला? उत्तर भारतीय मोठ्या हुद्द्यावर त्यांच्या शिक्षणामुळे आहेत. तुमच्या मुलांना IAS IPS शिकण्याची बुद्धी नव्हती. दिनकरराव, मराठी माणूस स्वतःच्या कृत्यानंच मागे राहिला. आमची कुठे शाखा नाही असं अभिमानानं सांगतो. अहो, ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्याची अभिमानानं पाठी कसली लावतो? दिनकरराव, मराठी माणसालाच मान नाही, कारण तुम्ही ती स्थिती स्वतःवर ओढावून घेतली. ठेविले अनंते तैसेची राहावे या वृत्तीमुळे तुम्ही तुमचा भविष्यकाळच कापून काढला. स्वतःच्या नाकर्तेपणाचा दोष परप्रांतीयांवर लादू नका. जागे व्हा.